रिस्पॉन्स बरोबर आहे की चूक आहे याच्यावर चर्चा होते. पण यापूर्वी आपला रिस्पॉन्स नेमका काय होता हे कोणी सांगत नाही. हा जो मोदींचा ओरिजिनल कार्यक्रम होता तो राहुल गांधींनी घेतलाय आणि त्यामुळे काँग्रेसचं खच्चीकरण कसं होईल या दृष्टीने ते सतत प्रयत्न करत असत. तसं मोदींना शिव्या घालणं, मोदींनी चूक ठरवलं असं उतावळेपणा असलेले बरेच संपादक आणि मीडियात लोक आहेत, त्यांना असा मुद्दा लागतो. पण टेस्टिंग आणि बाधा यांचं आपण जर गणित मांडलं आणि त्यातून रिकव्हरी बघितली तर आपण अतिशय नगण्य स्वरूपात आपल्याला बाधा झाली असं म्हणावं लागेल. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 3-3.5 महिने कोरोनानं अख्खं जग, देश, राज्य व्यापलेलं आहे. पण या सगळ्या कालावधीत सुद्धा विशेषतः राजकारण काही थांबलेलं नाही. ते थोड्याफार प्रमाणात आउट ऑफ फोकस गेलं होतं, पण गेल्या महिन्याभरात ते पुन्हा फोकसवरती आले. मग ते जगात असेल, देशात असेल, राज्यात असेल. आणि याच गेल्या 3 महिन्यातल्या विशेषतः राजकीय घडामोडींवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत भाऊ तोरसेकर. सर नमस्कार, पुन्हा एकदा थिंक बँक वरती स्वागत. आणि 3 महिन्यापूर्वी आपण बोललो होतो, त्या 3 महिन्यात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय आणि त्या सगळ्याविषयी आज बोलायचं मानस आहे. मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा जगापासून सुरुवात करू आणि टप्प्याटप्प्यानं राज्याकडे येऊ. पहिला गेल्या 15-20 दिवसातला महत्वाची घडामोड आहे म्हणजे भारत चीन संघर्ष. गलवान व्हॅली इथं काही झालेल्या आपल्या भारतीय सैनिकांनी शहीद झाले आणि एक संघर्ष उभा राहिलाय. आज तो अजून पूर्णतः निवळलेला नाही. तर हा सगळा संघर्ष उभं राहायचं कारण काय आहे? विशेषतः चीन आत्ताच एवढी अग्रेसिव्ह भूमिका का घेते? तुम्हाला काय वाटतं? आपण मी तेवढा आंतरराष्ट्रीय विषयाचा अभ्यासक नाही आहे, पण मी बातम्या चालत असतो स्वभावानुसार आणि मला असं दिसतंय आणि मी वेगवेगळ्या ते मांडलेलं लिहिलेलं पण आहे. तर जितका एखादा बारकाईने अभ्यास करतो परराष्ट्र धोरण किंवा परराष्ट्रीय राजकारणाचा तेवढा मी केलेला नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की चीन सध्या कोरोनानंतर भयंकर गोत्यात आलेला आहे आणि गोत्यात आल्यानंतर कांगावा करावा लागतो. किंवा चीनचा एकूण चाललाय तो कांगावा मोठ्या प्रमाणात आहे आणि मग कसं असतं की जिथे नको तिथे घुशा द्याव्या लागतात. लोकांचं लक्ष विचलित, आपल्या खऱ्या समस्येवरून लोकांचं लक्ष विचलित करायचा हेतू असतो. त्यामुळे नको असलेल्या कुरापती काढायच्या आणि त्यातून लडाखमध्ये ही गोष्ट घडली. आता लडाखमध्येच का, तर त्याचं उत्तर इतकं सोपं आहे की गेली 70 वर्ष जो प्रश्न आपणही लोंबकळत ठेवला आणि चीननेही लोंबकळत ठेवला तो तसा तो प्रश्न आहे. जगात 22 देशांशी चीनच्या कमी अधिक सीमा लागलेल्या आहेत आणि जवळजवळ प्रत्येक देशाशी सीमेवरून एक पाकिस्तान सोडला तर सीमेवरून चीनचा वाद चालू आहे. तर त्याच्यात जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी काय करता येईल, तर ते अशा वेळेला मग भारत हा विषय बरा पडतो आणि त्यातून ही घटना घडलेली आहे. हे जे सगळे घटनाक्रम आहे याला भारतीय नेतृत्व, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीनं सामोरे जात आहेत त्याच्याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहे. तुमच्या मते आपण जो काही रिस्पॉन्स या सर्व घटनाक्रमाला दिलेला आहे तो योग्य आहे का? आपण रिस्पॉन्स म्हणजे काय, गेल्या 70 वर्षात तसं तुलनेने पहिल्यांदाच रिस्पॉन्स देतोय. चुकीचा आहे बरोबर हा विषय आणखीन वेगळा आहे, पण चीनच्या असल्या सगळ्या आगळीक करण्याला रिस्पॉन्स देणं हे पहिल्यांदा सुरू झालं आणि यापूर्वी रिस्पॉन्स आपण देतच नव्हतो, देत नव्हतो ही वस्तुस्थिती आहे. आता आपल्याकडे पण हा असा कांगावा सुरू झाला आहे की ही वस्तुस्थिती झाकण्यासाठी रिस्पॉन्स बरोबर आहे की चूक आहे याच्यावर चर्चा होते. पण यापूर्वी आपला रिस्पॉन्स नेमका काय होता हे कोणी सांगत नाही. एक विचारलं जातं की मुळात आपल्या सीमेत ते घुसले कसे आणि तेव्हा मोदी किंवा लष्कर काही झोपा काढत होतो का, पण यापूर्वी घुसले होते का याच्याबद्दल हे लोक चर्चा करत नाही. ती चर्चा झाली तर जुनं विसरून जा म्हणायचं. मग यापूर्वीचा जर रिस्पॉन्सच नसेल
तर मग नव्या रिस्पॉन्सची तुलना कशाची करायची? त्यामुळे रिस्पॉन्स बरोबर आहे का चूक आहे हा एक वेगळा विषय आहे. आणि रिस्पॉन्स आपण यापूर्वी देत होतो का? मोदी आल्यानंतर पहिल्यांदा आपण रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली आणि याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण अतिशय अधिकृतरित्या रेकॉर्ड केलेलं आहे, डॉक्युमेंटेशन आहे त्याचं. 2013 मध्ये हा विषय जेव्हा संसदेत आला तेव्हा युपीएचे संरक्षण मंत्री ए.के. अँथनी यांनी गेल्या 70 वर्षात त्या सीमेवरची भूमिका मांडली. पर्टिक्युलरली चीन भारत सीमेवर भारताचा रिस्पॉन्स काय होता आणि त्याच्यात ते स्पष्ट सांगतात आमचा रिस्पॉन्स हाच रिस्पॉन्स होता. चीनने या 70 वर्षाच्या काळामध्ये त्यांना जी सीमा वाटते, सीमा वाद आहे हा वेगळा विषय, पण त्यांना जी सीमा वाटते त्या सीमेच्या त्यांच्या बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. पक्के रस्ते बांधले, पूल बांधले, तंबू ठोकले, काय असतील त्या छावण्या उभ्या केल्या, चौक्या बांधल्या. आणि आपण काय केलं तर आपण काहीच नाही केलं. आणि आपण का काही नाही केलं तर काहीही केलं तर चीन अंगावर येईल आणि तो चीन अंगावर येऊ नये हेच आमचं धोरण होतं, हीच आमची पॉलिसी होती. आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप न करणं भारताच्या बाजूने ही आमची पॉलिसी होती. थोडक्यात तो आमचा रिस्पॉन्स होता. याचा अर्थ भारत त्याला कुठूनही रिस्पॉन्स करत नव्हता. ते येत जात होते, इन्कर्शन्स करत होते, आगाऊपणा करत होते, जे काय करायचं ते करत होते, रिस्पॉन्स नव्हता. 2014 नंतर मोदींनी जे धोरण घातलं की भारताच्या सगळ्या सीमेच्या फॉरवर्ड भागात म्हणजे सीमेलगत आपल्या सैन्याला प्रसंग आला तर तोंड देता येईल इतक्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं. आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला सुरुवात झाली आणि तिथून मग आपल्याला क्लॅशेस दिसायला लागले. उदाहरण अगदी सोपं करून तुम्हाला सांगेन की आपण कोणाच्या तोंडावर ऍसिड टाकलं, कोणाची छेड काढली, बलात्कार, या बातम्या रोज ऐकतो. आणि असं म्हणतात की 1% मुली तक्रार करायला 1-2% येतात, बाकीच्या मुली तक्रारच करत नाही. आणि 98% मुली जी छेड काढण्याचा सगळा अन्याय सहन करतात, छेडछाड, त्याला यापूर्वीचं 70 वर्षाचं सरकार म्हणतात इतकं हे सोपं प्रकरण आहे. प्रश्न असा आहे की ते आले म्हणतात म्हणजे आले बरोबर आहे, पण ते आले ती भूमी कुठची हे पण लक्षात घेतलं पाहिजे. जवळजवळ 20 ते 30 वर्षामध्ये भारत सरकारने त्यांना वारंवार विनंती केली आहे की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल हा जो शब्द आपण वापरतो त्यात आम्हाला जी वाटते ते तुम्हाला वाटत नाही. मग तुमची काय ती एक रेषा दाखवा, मग त्याच्यावर चर्चा करू, तिथून आपण ठरवू. तर त्यांनी अजून तंगळ नुसतं केले पण कधीही ते दाखवलं नाही की ही रेषा आहे. आम्हाला वाटते, चीनला वाटते ही रेषा आहे. आता भारताला जी वाटते ती एक रेषा आहे. आता हे दोन्ही तुमचा डिस्प्यूट आहे, बरोबर आहे, वाद आहे. आता या दोन्ही रेषांच्या वादामध्ये मधली जी जमीन आहे ती तो वाद सुटत नसल्यामुळे त्याला नोमॅन्स लँड म्हणतात. आणि आजपर्यंत आपलेही सैनिक त्या नोमॅन्स लँड मध्ये काय देखभाल करत असतील की पहारा पेट्रोलिंग करत असतील त्यांची येत होती. त्यांनी आजपर्यंत नोमॅन्स लँड मध्ये कुठचंही पक्क स्ट्रक्चर नव्हतं. ज्यावेळेला त्यांनी तो उद्योग करायला घेतला तिथून हा वाद पेटलेला. आणि मग ही जर नोंद आहे, जो लाईन पक्की नाहीये तर त्यांना आले कुठे तर आपण त्यांची जी रेषा ते म्हणतात की आपण मानतो, आपण ज्याला ऍक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो आणि ज्याला ते लाईन ऑफ कंट्रोल म्हणतात याच्या मधल्या प्रदेशात दोघांनी काही करायचं नाही हे ठरलं होतं. आणि त्या दिशेने त्यांनी वाटचाल केली, त्यांनी उभं काहीतरी केलं, त्यातून हा वाद पेटलेला. त्यामुळे आक्रमण आपल्या भूमीवर झालं का नाही, वादग्रस्त भूमीवर झालं पण आपल्या भूमीवर झालेलं आहे. आणि आपल्या भूमीवर असेल तर ते यापूर्वी अनेकदा झालेलं आहे आणि त्याला प्रतिसाद न देणं, प्रतिसाद राहिलाय, ही बाजू मुळात समजून घेतली पाहिजे. असं मानलं जातं की पण असं म्हणलं जातंय की भारताच्या सर्व शेजारी देशांबरोबर आपले संबंध सध्या बिघडलेल्या अवस्थेत आहेत. मग ते पाकिस्तान असेल, चायना असेल, नेपाळनं परवा जो नकाशा बदलला नेपाळ असेल, श्रीलंका असेल,
तर कुठंतरी विशेषतः नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाविषयी ज्याविषयी खूप अशा अपेक्षा गेल्या 5-6 वर्षात उभा राहिल्या, त्यांच्या पहिल्या शपथविधीला सार्कचे सगळे देश आले, त्याला कुठेतरी धक्का बसलाय का? ते धोरण कुठेतरी भरकटलंय? नेमकं पाकिस्तान सोडून आणि चीन तर सार्क मध्ये नाहीच आहे. नेपाळ आत्ता बरोबरी करतोय, अदरवाईज कुठल्या नेमका देशाशी आपले संबंध बिघडलेत ही चर्चा होते. एक नॅरेटिव्ह पुढे आणला जातो की भारताचे कुठल्याही शेजारी देशाशी संबंध चांगले नाही. तर नेपाळ, चीन आणि पाकिस्तान सोडून आपले नेमके कुठल्या देशाशी संबंध बिघडलेले आहेत हे तुम्ही मला सांगा. तर मला हा जो नॅरेटिव्ह पुढे रेटला जातो तो वाफेसारखा वाटतो की पुरावा मी कुठून देऊ, माझ्याकडे पुरावे नाही पण मी आरोप करणार, असा हा नॅरेटिव्ह आहे. त्यामुळे नेमकं बांगलादेश म्हणा, बांगलादेशशी नेमकं कुठे भांडण आहे? उलट प्रत्येक वेळेला अगदी रोहिंग्यांच्या बाबतीत पण त्यांनी आपल्याशी संबंध दाखवलं. म्यानमारशी आपले कुठे काय आहेत म्हणजे काही नाही, श्रीलंकेशी नाही. तर हा नॅरेटिव्ह रेटला जातो आणि मग तो सतत बोलून बोलून तेच खरं असं भासवलं जातं. आता नेपाळची गोष्ट अशी की नेपाळमध्ये सध्या कम्युनिस्ट पार्टीचं राज्य आहे आणि तिथे कोरोनाने इतका धुमाकूळ घातलेला आहे की त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याने हा एक इतक्या वर्षात नसलेला वाद उचलून काढलाय. तो सुद्धा चीननी चिथावण्यामुळे केलेला आहे. आणि चीन आणि नेपाळ या दोन कम्युनिस्ट पार्ट्यांचा साठी लोक आहे. पाकिस्तानचा आपण बोलूच नाही कारण पाकिस्तान हा त्यांच्या गुलामीत आहे. त्यामुळे उरलेला कुठला देश भारताच्या परराष्ट्र धोरणात बसत नाही हे मला कळलं नाही. कारण सार्कची जेव्हा परिषद पाकिस्तानात व्हायची होती तेव्हा त्याच्यात भारत सहभागी होणार नाही म्हटल्यानंतर सार्कच्या सगळ्या देशांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्यांनी ती परिषदच रद्द केली. याचा अर्थ मोदींचं धोरण चुकलं किंवा हे सगळे देश शत्रू आहे तर ते मित्रत्वाने का वागतात ते तरी सांगायला पाहिजे. तर समजा हा नॅरेटिव्ह बनवला जातो आणि मग तो पाया समजून त्याच्यावर इमारत उभी करायचा प्रयत्न होतो. पण असं कुठेही मोठ्या प्रमाणावर झालेलं नाही. आता कितीही शेजारी आपल्या एका घरात आपण सगळे नाचलेच असतो पण बारीक सारीक कुरमुरी असतात. पण बघा ह्या कुटुंबात सगळेच वाद आहेत असं बोलण्यात काही अर्थ नसतो. तसा हा फेक नॅरेटिव्ह आहे. आपण मोदींविषयी बोललो आणि त्यांच्या सगळ्या मुद्द्यांविषयी बोललो पण भारतातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस हा आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी जे आता अध्यक्ष नाही आहेत पण काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, हे गेले कित्येक दिवस पहिल्यांदा ट्विटरवरून कोरोनावरनं सरकारच्या विरोधात भूमिका घेतात आणि आता चीन विषयी सुद्धा सरकारला धारेवर धरायचा प्रयत्न करतायत. तर एकूणच काँग्रेसचा प्रवास, त्यांची आत्ताची भूमिका ही कितपत योग्य वाटते? मला असं अगदी प्रामाणिकपणे माझं मत आहे की गेल्या काही वर्षामध्ये काँग्रेस मुक्त भारत हा जो मोदींचा ओरिजिनल कार्यक्रम होता तो राहुल गांधींनी घेतलाय आणि त्यामुळे काँग्रेसचं खच्चीकरण कसं होईल या दृष्टीने ते सतत प्रयत्न करत असतात. तुम्ही बघाल तर ते रोज प्रश्न विचारत असतात पण ज्याचं उत्तर मिळालं त्याच्यावर विचार करून काही विचारतात का नाही, त्यांच्याकडे सगळे प्रश्न तयार आहेत. जसं आपण बघतो की 10वी 12वीची मुलं परीक्षेची तयारी करतात किंवा स्पर्धा परीक्षांची मुलं परीक्षेची तयारी करतात, त्यांच्याकडे प्रश्नांची एक मालिका किंवा पुस्तकच तयार असतं. बरोबर. तसं राहुल गांधींकडे कोणीतरी पुस्तक बनवून दिलं आणि त्यामध्ये रोज एक नवा प्रश्न विचारतात. तर अलीकडच्या प्रश्नाला बाबा काय उत्तर आलंय त्याकडे ते वळून नाही बघत. त्यामुळे ह्याला हास्यास्पद आहे. देशातल्या मला वाटतं 99% लोक राहुल गांधींना गंभीरपणे घेतच नाही. ठीक आहे, राहुल गांधी एवढं बोललं की त्यांना पुढे राहुल गांधी नाही बोलले तरी हसू येतं. ही वस्तुस्थिती आहे. पण गंमत अशी आहे की ज्यांना हा फेक नॅरेटिव्ह चालवायचा आहे त्यांच्यासाठी ते उत्तम खाद्य असतं, त्यांना पाहिजे असतं. ते तुम्ही नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये एक उदाहरण देतो. एक सिनेमातलं गाणं आहे की प्रत्येक वयात आलेल्या मुलीला आपण सुंदर होत असं वाटतं आणि कोणीतरी ते सांगावं असं वाटतं. तसं मोदींना शिव्या घालणं, मोदींनी चूक ठरवलं असा उतावळेपणा असलेले बरेच संपादक आणि मीडियात लोक आहेत. त्यांना असा मुद्दा लागतो पण त्यातून निष्पन्न काय झालं याचा जर विचार आपण करणार नसतो. मला ते मजेशीर तुम्हाला उदाहरण द्यायचं की युपीएचे मंत्री असताना नंतर राष्ट्रपती झाले प्रणवदा पण ते युपीएचे मंत्री होते आणि त्या काळामध्ये एका मला वाटतं
कुठच्यातरी चॅनेलवर करण थापर त्यांची मुलाखत घेत होते आणि ते एकावर प्रश्नांचा भडीमार करत होते. कारण तुझा एक प्रॉब्लेम आहे. तर त्या करण थापरने विचारलं, म्हणजे करण थापर अतिशय कठोर प्रश्न विचारणार असं मानलं जातं. त्याला प्रणवदा म्हणाले की तुझा एक प्रॉब्लेम आहे, तुझ्याकडे भरपूर प्रश्नांची लिस्ट तयार आहे, पण तुला कुठलंही उत्तर नको आहे. हे जे प्रणव सुपिरियर कॉपी म्हणजे राहुल गांधी ते धारेवर धरतात. म्हणजे त्या धारेवर धरण्याचा कुठेतरी परिणाम मोदी सरकार किंवा व्यक्ती मोदी म्हणून झाला पाहिजे. तो होताना आपण बघतोय तर नाही. मग प्रश्नाचा भडीमार करा, उपयोग काय त्याचा? जर समोरचा मी त्याच्यावर गोळी झाडतोय, बंदुका काय ते बाण सोडतोय आणि त्याला किंचित इजा पण होत नसेल तर त्या भडीमाराचा उपयोग काय हा प्रश्न असतो ना. त्यामुळे राहुल गांधींचा विषय मी गंभीरपणे घेत नाही. ते ठीक आहे, मनोरंजनासाठी काही गोष्टी आवश्यक असतात आयुष्यामध्ये, राहुल गांधी ती भूमिका पार पाडते. तर त्यामुळे काँग्रेस, मला असं वाटतं की त्यामुळे काँग्रेस दिवसेंदिवस हास्यास्पद होत चालली. आता मी एक तुला काउंटर क्वेश्चन विचारतो की देशाचं काय होणार, जनतेचं काय होणार, प्रवासी मजुरांचं काय होणार, अर्थव्यवस्थेचं काय होणार, या सगळ्या चिंता आहेत राहुल गांधी. काँग्रेसचं काय होणार एवढाच मुद्दा त्यांना माहिती नाही. गेले 1 वर्ष काँग्रेसला साधा अध्यक्ष मिळू शकलेला नाही. एक राजकारण करणारा एक ऑल इंडिया देशातला प्रमुख विरोधी पक्ष आपण म्हणतो, तो विरोधी पक्ष म्हणून आहे का हा प्रश्न आहे. आता काल परवाची गोष्ट आहे, त्याच पक्षाचे प्रवक्ते प्रकाश झा यांनी शेवटी सोनिया गांधीवर थेट तोड टाकली. कारण त्यांना म्हणाले, तुम्ही वर्ष झालं पक्षाला अध्यक्ष नाही, कार्यकारिणीची बैठक होत नाही वगैरे, त्यांना पक्षात काढून टाकलं. तर ते पहिले त्याच्यावरती जयंती नटराजन असतील, अमुक तमुक अशा कित्येक लोकांना, टॉम वडक्कर अशा कित्येक लोकांना काढून टाकलं का, तर ते त्यांना प्रश्न विचारतात. आता इथे गंमत लक्ष आहे की पक्षात राहुल गांधींना प्रश्न विचारला सोनिया गांधींना की पक्षातून हाकल करते आणि ते मत उचलून सरकारला प्रश्न विचारते. यातला विरोधाभास कुठेतरी आपण समजून घेणं, आपल्याला बुद्धी आहे, आपण असं समजतो की आपल्याला काही बुद्धी आहे, तर आपण याचा विचार करणार आहोत की जो माणूस स्वतः दुसऱ्यांना प्रश्न विचारतो तो त्याला विचारलेल्या प्रश्नांचं कधीतरी उत्तर देणार आहे की नाही, हा भाग लक्षात घेतला तर मनोरंजक होऊन जातं, त्यातलं गांभीर्य संपून जातं. आपण राहुल गांधींविषयी बोललो, काँग्रेस विषयी बोललो, पण गेल्या 3-3.5 महिन्यात ज्या पद्धतीनं भारत सरकारनं कोरोनाचं संकट हाताळलं त्याच्याबद्दल तुमचं मत काय? आपण त्या कोरोनाची सुरुवात आपल्याकडे आली त्या काळातली भाकिता ऐकली तर भारतामध्ये कमीत कमी 30 ते 40 कोटी लोकांना त्याची बाधा होईल आणि साधारण 30 ते 50 लाख लोक मरतील, हे जाणकारांच्या जगातल्या भाकीत होतं. माझ्या माहितीप्रमाणे अजून आपण 20,000 मृत्यूचा पल्ला गाठलेला नाही आणि मला वाटतं बाधितांची संख्या पण 4 लाखावर आहे. अर्थात आपल्याकडे टेस्टिंग कमी झालंय, पण टेस्टिंग आणि बाधा यांचं आपण जर गणित मांडलं आणि त्यातून रिकव्हरी बघितली तर आपण अतिशय नगण्य स्वरूपात आपल्याला बाधा झाली असं म्हणावं लागेल. याचं कारण 130-35 कोटींचा देश आहे आणि सगळ्यात मोठं कोरोनाला पोषक म्हणजे आपण अत्यंत बेशिस्त समाज आहोत. म्हणजे कुठलाही नियम किंवा कायदा केला तर तो मागण्यासाठीच असतो, याच्यावर आपली प्रचंड श्रद्धा आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीतून सरकारने काय करावं तर मला वाटतं उत्तम काम झालेलं आहे. याचं कारण असं की या देशात काय करावं लागेल हे करणारा नरेंद्र मोदी हा एकमेव नेता होता की त्याने, तुम्हाला आठवत असेल की 2014च्या निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या चॅनलने त्यांना मुलाखती देत होते तेव्हा त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की गांधींचं राजकारण म्हणजे काय होतं तर गांधीजी आपल्या प्रत्येक भूमिकेला जनतेची चळवळ बनवत होते. तसं सरकार चालवताना सरकारी योजना ज्या आहेत या योजनांची जर चळवळ केली, जन आंदोलन केली तर ते योजना अधिक यशस्वी होईल. तुम्ही कोरोनाकडे आता म्हणाल तर ह्या सगळ्यामध्ये मोदींना एक खात्री होती की आपल्याकडे जी यंत्रणा आहे, पोलीस असेल, सरकार असेल, लष्कर असेल, प्रशासन असेल,
डॉक्टर, आरोग्य, ही सगळी यंत्रणा 135 कोटी लोकांसाठी अतिशय तोकडी आहे, अपुरी आहे. म्हणजे अशा वेळेला जितका अधिकाधिक लोकांचं सहकार्य मिळेल, सहभाग मिळेल, तेवढं त्याला नियंत्रित करणं आपल्याला शक्य होईल. आणि मोदींनी त्या दृष्टीने प्रयत्न केले. आणि आत्ताही आपण बघतो, अनलॉक म्हणतो आपण, पण किती मोठ्या प्रमाणावर गरज नसलेले लोक घरात बसलेले. याचं कारण असं की प्रशासन कशासाठी असतं हे कळलेला मोदी हा पहिला भारतीय नेता असं माझं मत आहे. शेवटी काय असतं, पोलीस, आपण देशातले सगळे पोलीस आणि लष्कराने एकत्र केलं तरी सशस्त्र दलांची संख्या जी आहे ही आपल्याला 1 कोटीच्या पलीकडे जाणार नाही. म्हणजे 135 लोकांमागे एक सशस्त्र बंदोबस्ताचा माणूस, तो 135 लोकांना नाही आवडू शकत. मग गणित असं असतं की साधारण 100तला एखाद दुसरा आगाऊपणा करेल तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ही यंत्रणा असते. त्यामुळे 90 ते 95% लोकांचा सहभागी करून घेणं याच्यावर प्रशासन यशस्वी होऊ शकत असतं. हे कोरोनाचं यश जे आहे हे मोदींचं नाहीये, त्यांनी त्याचं जन आंदोलन केलं गांधींच्या पद्धतीने, त्याचं यश आहे. राज्याकडे मला यायचं आहे, पण त्याआधी एक प्रश्न विचारल्याशिवाय मला राहत नाही. तो म्हणजे 2016 साली तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प जिंकतील असं भाकीत केलेलं होतं आणि ते यशस्वी भाकीत झालेलं होतं. अवघ्या 3 महिन्यात आजपासून पुन्हा एकदा अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे. गेले 2-3 महिने अमेरिका वंशवादी वेगवेगळ्या आंदोलनं आणि या सगळ्या घटनांमुळे बराचसा हल्लेला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव कदाचित अमेरिकेत आहे असं म्हणलं जातं. आणि नुकतंच त्यांनी राष्ट्रवादाचा मुद्दा उचलण्यासाठी H1B व्हिसा सुद्धा तात्पुरता थांबवलेला आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर 2020 ची जी अमेरिकेची निवडणूक आहे ह्याच्यामध्ये ट्रम्प यांचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं? बिडेन हा जो डेमोक्रॅटिक उमेदवार येतोय तो माझ्या मते अतिशय दुबळा आहे. आणि दुसरी गोष्ट, डेमोक्रॅटिक पक्षाची काँग्रेस झालेली आहे आपल्याकडची, त्या पक्षाकडे नवा चेहरा पण आणता येण्यासारखी परिस्थिती नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की हे पक्ष हळूहळू करत एका नॅरेटिव्हच्या आहारी गेलेले. त्यामुळे काही विद्यापीठात बसलेले, काही थिंक टँक मध्ये बसलेले असे जे प्राध्यापक असतात ज्यांचा प्रत्यक्ष जनतेशी संपर्क नसतो, असे लोक एक नॅरेटिव्ह तयार करतात आणि त्यांना जाणकार म्हणून आपण स्वीकारतो. तेव्हा ते जनतेपासून दुरावलेले असल्यामुळे ते प्रत्यक्ष मतदानापासून दुरावलेले असतात. आता तुम्ही ट्रम्प जो गेम खेळताय, तुम्हाला लक्षात येईल की ब्लॅक लाईफ मॅटर्स असं ती जी मुवमेंट झाली ती आता बरीचशी आटोक्यात आलेली आहे. पण त्याच्यातही तुमचे ट्रम्प अतिशय ब्लंटली बोलत होते. हा माणूस गोऱ्या लोकांना अपील करतो हे दिसता कामा नये. त्याचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं नाही. जे काही याच्यावर विश्लेषण करणारे आहेत त्याला ट्रम्प काय डाव खेळतोय हे लक्षात घ्यावं लागतं. तुम्हाला मी मुद्दाम 2014च्या निवडणुकीपूर्वी आपल्याकडची परिस्थिती सांगेन. ज्यावेळेला असाच काळ होता 7 वर्षापूर्वी 2013, आणि मोदींचं नाव पुढे आणलं जातं हे दिसल्यानंतर आपल्याकडचे बडे बडे नावाजलेले अँकर आणि संपादक सुद्धा भाजपच्या प्रवक्त्यांना डोचून विचारत होते, तुम्हाला एवढं जे आहे तर मोदींचं नाव डिक्लेअर का नाही करत, असं डोचून बोलत होते. कारण यांचा नॅरेटिव्ह असा होता की मोदी म्हणजे अँटी मुस्लिम, मोदी म्हणजे आणि त्यामुळे एंटायर मुस्लिम मतं ही एक गठ्ठा मोदींच्या भाजपच्या विरुद्ध जाते आणि भाजप सभाच्या होईल. परिस्थिती उलटी होती अगदी की अतिशय धूर्तपणे प्रत्येक जी हालचाल केली होती ती त्यांनी कॅल्क्युलेटेड केलेली होती. तुम्हाला आठवत असेल त्याने एका मौलाची टोपी परत केली होती आणि त्यावरून दबाव आला होता. आता 10 ठिकाणी कॅमेऱ्याला लागले असताना मोदी जेव्हा असं वागतात तेव्हा त्याच्यावरून कलमा मागवला जाईल लोकांमध्ये, हे मोदीला कळत नव्हतं का? डेफिनेटली कळत होतं, पण त्यांना तेच तर लोकांपर्यंत जायला पाहिजे होतं. हे इतर पार्ट्या करतात, अमुक असा जो दुखावलेला हिंदू आहे त्याला सुस्कारण्याची ती एक कृती होती.
हम्म. की अरे हा कोणतरी एक आहे खमक्या की जो याला चोख उत्तर देतो, शरण जात नाही, आणि तिथून तयार व्हायला सुरुवात झाली. ट्रम्प यांच्याकडे लक्षात घ्या, आज सुद्धा अमेरिकेची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये जवळजवळ 66-65% गोरे आहेत. बर. हम्म. 17% आणि 18% असे मेक्सिकन आणि कृष्णवर्णीय आणि बाकी एशियन वगैरे आपण पाहिले तर 60%पेक्षा अधिक गोरे आहेत. हम्म. आणि ही सगळी सवय होती ही बदनाम करण्यासाठी वापरली गेली नॅरेटिव्ह म्हणून. हम्म. तर त्याला सुचकवण्याचं काम करताना मोदी ट्रम्प कुठली वोट बँक उभी करतात एवढे सांगितलं पाहिजे. हम्म. पण आपण त्याच्यावर चर्चाच करत नाही. आपल्यासमोर रेडीमेड नेरेटिव्ह आणले जात असतात, हम्म. रेडीमेड नेरेटिव्ह. आणि त्यामुळे मला असं वाटतं की 4 वर्षाच्या कारभारात जितके ट्रम्प आपली लोक कमावून बसले होते ती त्यांनी रिकव्हरीच्या दृष्टीने टाकलेली ही पावलं आहे. त्यामुळे एक तर त्यांच्यासमोर पाहिजे तेवढा तगडा उमेदवार नाहीये, हम्म. पण दुसरीकडे या ब्लॅक लाईव्ह मॅटरच्या निमित्ताने जे दंगली मालमत्तेची नासधूस झालेली आहे हम्म. ती मॅक्झिमम गोऱ्यांची लक्षात ठेवा. हम्म. आता त्याचा रिस्पॉन्स ट्रम्पला कसा मिळेल याचा विचार करा, मग कळेल की बंदिस्त खोलीत बसून आपल्याला हे ठरवता येत नाही. त्याच्यावर तो माणूस ज्याला आता एक साधी आपल्यावरतीच गोष्ट घेऊ आपण. हम्म. किलोमीटर लोक चालले आपल्याकडे या मायग्रेंट वर्कर्सच्या प्रकरणात, एकाची तरी तक्रार आहे का? नाही तक्रार आहे. पण जे आपले एसी केबिन मध्ये बसले त्यांचे पाय आधी दुखायला लागलेत, हम्म. त्यांना चालता माहिती नाहीये हम्म. आणि त्यांचे पाय दुखले ते ओरडाओरडा करतायत, पण जे गेले त्यांच्या तक्रारी नाहीये. याचं कारण असं की ही माणसं आयुष्यात येणारं कष्ट जगत असतात. ज्यांना कष्टाची कल्पना सुद्धा भीतीदायक वाटते त्यांच्या तक्रारी असतात. तेव्हा तो माणूस कसा मतदान करेल? त्याला कळतं की मी जर माझ्या घरात आता मुंबई सारख्या किंवा पुण्याच्या चाळीमध्ये 10-12 माणसं एका खोलीत राहतात, त्यांना त्या लॉकडाऊन मध्ये राहणं शक्य नव्हतं म्हणून त्यांना गावी जायचं. इथे मोदी माझ्यासाठी काय करणार? काही करू शकत नाही हे त्यांनाही कळतं. पण ह्या विषयीची त्यांना कल्पना पण नाहीये. धारावीमध्ये आमच्या मुंबईत 4-4, 5-5 मजली झोपडे आहेत, त्याच्यात अनेक कारखाने आहेत. तिथे जनावरांसारखी माणसं जगतात. कशी जगतात, त्यांच्या वेदना काय हे पण तुमच्या प्रियंका गांधीला माहिती नाहीये, राहुल गांधींना माहिती नाही. ते त्यांच्याबद्दल बोलतात आणि त्यामुळे त्यांच्या जनतेशी संपर्क तुटलेला आहे. आणि तेच अमेरिकेत पण आहे, वेगळं काही नाही, अमेरिकेत पण आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी काय गेम खेळलाय तो आपल्याला बघता आला पाहिजे. बाकीच्या कारभारावर पवारांची पकड दिसत नाही. याचा अर्थ 3 पक्षांमध्ये कुठेतरी एक जिन्सीपणा आणि एकवाक्यता नाही हे आपल्याला लक्षात येतं. किंवा मकोड्यासारखी म्हणण्याची परिस्थिती आपण आणली, कोरोनाने नाही आणली. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.